तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. हा काय ब्लॉग मी जास्त मोठा सोडत नाहीये, कारण की मी आलेलो आहे कावडीला, तुम्हाला तर हे माहितीच आहे. आणि ह्या ब्लॉग मधून मी जास्त नाही 1-2 मिनिटांमध्ये माझं जे कावडीचा अनुभव आहे तो सगळा तर नाही सांगू शकत, पण थोडं सांगतोय, कारण की मी डेली ब्लॉग सोडतोय. इकडे आल्याबद्दल म्हणजे इकडे आल्यावर ब्लॉग काढणं अलाउड नाही, तर माझा फेसचा थोडासा अनुभव सांगण्याची कोशिश करतोय किंवा तुम्हाला सांगतोय. तर जास्त नाही 2 मिनिटं सांगतो. आणि उद्याचा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका, कारण की उद्या आपण गावात पोहोचणार. आपल्या देरे गावामध्ये आम्ही जवळ आलोय. किती किलोमीटर आलोय ते पण नाही सांगू शकत, व कुठं आलोय हे पण नाही सांगू शकत. चेहरा बघू शकता पूर्ण पडलेला आहे, केस वीस पूर्ण वाकडे तिकडे झालेत, कारण की इकडे आलो एवढे हाल. म्हणजे तुम्हाला ह्या ब्लॉग मधून सगळं नाही सांगू शकत, थोडंफार नॉर्मल काही सांगतो. केस पूर्ण वाकडे तिकडे झालेत. म्हणजे तेल वगैरे भरपूर काही आहे, सगळं सुविधा आहे, खाण्यापिण्याची सर्व काही आहे, पण एवढे खतरनाक हाल. म्हणजे चलणं वगैरे, तुम्ही माझे पाय बघू शकता नाही का, पूर्ण फोड वगैरे आले. हे बघा खालून इकडं, हे बघा इकडं, म्हणजे आणि इकडे एक फोड आला होता, हे बघा इथं. म्हणजे एवढे खतरनाक हाल आहेत ना मित्रांनो चलण्याचे. जे म्हणतात ना की कावडीला जाणं सोपं आहे, त्यांनी खरंच एकदा कावडीला येऊन बघावे, असं मला तरी वाटतं. आता हे माझं फर्स्ट टाइम असल्यामुळं मला खूप अनुभव आला, आणि कावडीवाल्या मुलांकडून खूप काही शिकायला भेटलं. खूप म्हणजे खूप काही त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला, मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आणि मला कमीत कमी 15 मिनिटं लागतील एवढं मी शिकलो. म्हणजे एवढं मी बोलू शकतो 15 मिनिटं, वन टाइम नो स्टॉप, वन टॅग मध्ये मी एवढं बोलू शकतो. कावडीविषयी, जाण्या येण्याविषयी, कुठं जातो काय सगळं सांगू शकतो. पण ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगणार, कारण की आपण घरी गेलो सांगू, म्हणजे देहरे गावात आल्यानंतर आपण सांगू असंच. तर आता आम्ही जवळ सकाळी एक ठिकाणी थांबलो होतो नाही का, तर तिथं भात वगैरे खाल्ला, मस्त मुलांनी बनवला होता, खूपच भारी बनवला होता. तर आता वाजलेले आहे 5:30 आणि आम्हाला निघायचं आहे देहरे गावाकडं. तर इथून किती किलोमीटर आहे तर समजून जा तुम्ही, आम्हाला कमीत कमी इथून 6 ते 6 तास लागणार आहे. दमाने चाललं तर, स्पीडमध्ये चाललं तर 4 तास लागणार आहे. आणि मित्रांनो, जसं कावडीच्या ब्लॉगला सपोर्ट केला, तसे इथून पुढे यात्राची सलग 4-5 दिवस ब्लॉग येणार आहे, त्याला पण सपोर्ट करा. आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करत राहा. आणि आपले डेली ब्लॉग येणार आहे. खूप म्हणजे खूप खतरनाक हाल होते मित्रांनो. खूप पाय बघा माझे कच झाले, सुजलेत पूर्ण पाय, बघा पूर्ण सुजलेत. आणि हे बघू शकता शर्ट छापले होते नाही का. तर कसं वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इकडे रस्त्यावर मुलं बसलेले बघू शकता, आम्ही या शेडमध्ये होतो, पण ते शेड कुठे आहे काय हे नाही सांगणार मी तुम्हाला, कारण की असं दाखवणं बरोबर नाहीये. ज्याला समजायचं ते समजून जाईन, पण माझा अनुभव मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगान. आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सांगू. तुला कुत्रा येत आहे, मी इथून कल्टी घेतो, नाही तर कुत्रा मला आहे ना कुछ भी कर सकताय. म्हणजे खूप काही मित्रांनो सांगायबद्दल, पण मी नाही सांगू शकत आता. म्हणजे सांगूशी पण वाटतंय, पण नाही सांगू शकत, काय करणार. तर धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल, आणि आपला ब्लॉग इथे संपतोय. बाय बाय.